स्वागत करत आहे। देवाचे आपण उपकार मानूया की देवाने आपल्याला आतापर्यंत व्यवस्थित सांभाळलं आणि पुन्हा एक वार त्याचं नाव घेण्याची संधी दिली, त्याच्या नावामध्ये आपल्याला एकत्रित केलं, म्हणून आपण देवाचे उपकार मानूया। मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो की आपण ह्या ठिकाणी वेळेवरती आलेला आहात। तर आज आपण देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण होता येईल तितके गुडघे टेकू आणि प्रार्थना करू। स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आमच्या सर्वांचे उत्पन्न करत्या प्रभू, आज या सायंकाळच्या समयी परमेश्वरा तुझ्या नावामध्ये आम्ही ह्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। प्रेमळ पित्या, तुझ्या शरणी आम्ही तुझी लेकरे या नात्याने आलेलो आहोत। परमेश्वरा, आबाने बाबा म्हणून आम्ही तुझ्याकडे हाक मारत आहोत। प्रेमळ पित्या, विनंती आहे की आमच्या पापांची चुकाची दयनीय कृपेने क्षमा कर, आम्हाला शुद्ध अंतकरण शुद्ध विचार दे। प्रेमळ पित्या, आम्ही जाणून आहोत, ओळखून आहोत की आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही। तूच आमचा निर्माण करता आहेस, सांभाळ करता आहेस आणि तारण करता देखील तूच आहेस। म्हणून जसे आम्ही आहोत तसे आम्ही तुझ्याकडे येत आहोत। पापामध्ये बरबटलेले असे आहोत परमेश्वर, आमच्यामध्ये कोणतीही योग्यता नाही, म्हणून कळकळीची नागराची विनंती करत आहोत। आमचं अंतकरण शुद्ध कर, आम्हाला शुद्ध विचार दे आणि परमेश्वरा, आज तुझं वचन आमच्या अंतकरणामध्ये रुजलं जावं। परमेश्वरा, त्या वचनाला आमच्या अंतकरणामध्ये जागा मिळावी, अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करत आहोत। परमेश्वरा, तुझं वचन सत्य आहे, तुझं वचन जिवंत आहे आणि जो कोणी परमेश्वरा तुझं वचन आत्मसात करतो त्याला सार्वकालिक जीवन मिळतं। आणि परमेश्वरा, आज आम्ही त्याच आशेने या ठिकाणी जमलेलो आहोत। परमेश्वर, आम्हाला माहित आहे की तुझ्यामध्ये निराशा नाही, तुझ्यामध्ये फक्त आशा आहे, तुझ्यामध्ये स्फूर्ती आहे। आणि म्हणून परमेश्वरा, तो सर्व आशीर्वाद आमच्यावरती पाठव, तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती उतरू दे। जे सत्य आम्ही शिकणार आहोत ते सत्य आशीर्वादित कर परमेश्वर देवा। आणि परमेश्वरा, विनंती करत आहोत की जे सत्य आम्ही शिकू त्या सत्यानुसार चालण्यासाठी आम्हाला इच्छाशक्ती देखील पुरव। इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपून देऊन ही नम्र प्रार्थना जिवंत तारणारा येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तू आहे, आमेन। तर आपण देवाच्या वचनातून वेगवेगळे तत्व शिकत आहोत। काही महिने झाले आपण विशेष करून देवाच्या शाबाताविषयी शिकत आहोत। देवाचा 7वा दिवस जो आहे, जो 20व्याचा दिवस आहे, त्याच्याविषयी शिकत आहोत। कारण की खूप वेळेस तुम्ही पाहिलं असेल की लोकांना असा भ्रम आहे, लोकांच्या मनामध्ये असे विचार आहेत की आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा पालन जे करायचं आहे ते करणं गरजेचं नाही। तर आपण देवाच्या वचनातून पाहत आहोत, पाहिलेलं पण आहे की येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्याच्यानंतर देखील आज्ञा ज्या आहेत त्याचं पालन केलेलं आहे, असं आपण देवाच्या वचनामध्ये पाहत आहोत। तर आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे जाऊया आणि विशेष करून मत्तय याचा 19वा अध्याय याच्याकडे जाऊया। मत्तय याचा 19वा अध्याय आणि 16 वचन। मत्तय 19:16। ज्यांच्याकडे देवाचं वचन असेल कृपा करून वाचा। मत्तय याचा 19वा अध्याय आणि 16 वचन। एक तरुण व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे येत आहे आणि येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की सार्वकालिक जीवन जर मला मिळवायचं असेल, मला जर सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर येशू ख्रिस्ता मी कोणते सत्कर्म करू, मी कोणते चांगले कामे करू, कृपा करून मला सांग। बर, आता त्या ठिकाणी सार्वकालिक जीवन जे आहे ते फक्त ह्या व्यक्तीला पाहिजे का बाकीच्या व्यक्तींना पण पाहिजे?
सार्वकालिक जीवन जे आहे ते फक्त ह्या व्यक्तीला पाहिजे का ह्याच्या अगोदरच्या व्यक्तींना पण पाहिजे आणि ह्या व्यक्तीच्या नंतरच्या व्यक्तींना पण पाहिजे? सर्वांना पाहिजे. मग जर सार्वकालिक जीवन सर्वांना पाहिजे तर उत्तर सर्वांसाठी एकच असेल. सार्वकालिक जीवन जुन्या काळातल्या लोकांना वेगळं आणि नवीन काळातल्या लोकांना वेगळं असं नाही. सार्वकालिक जीवन सगळ्यांसाठी एकच आहे, मार्ग एकच आहे. सत्य, मार्ग व जीवन येशू ख्रिस्त आहे. तसं जर आहे तर त्याचा अर्थ असा की जे उत्तर येशू ख्रिस्त देईल ते उत्तर कोणासाठी उपयुक्त आहे? फक्त या व्यक्तीसाठी? सर्वांसाठी. आदामापासून शेवटचा व्यक्ती जो आहे त्या सर्वांसाठी हे वचन किंवा हे उत्तर उपयुक्त आहे. तर सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर मी काय केलं पाहिजे असा या ठिकाणी प्रश्न आहे. उत्तर काय आहे? पुढचं वचन वाचा. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? 17 वचन. हा, जर जीवनामध्ये प्रवेश करू इच्छितोस तर तू काय कर? आज्ञा पाळ. म्हणजे आता ह्या आज्ञा ज्या आहेत ह्या आज्ञा पाळायला देवानं सांगितलेलं आहे आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या आज्ञा पाळल्या की आपल्याला सार्वकालिक जीवन जे आहे जे देवानं मुफ्त दिलेलं आहे पण त्याच्यासाठी आपण ख्रिस्ती आयुष्य जगणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त काय करतो? बाबा तू पाप केलंस, तुझं पापमय आयुष्य मला दे, माझं पवित्र आयुष्य तू घे. पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. तर तू मृत्यू व्हायच्या ऐवजी मी तुझ्यासाठी वधस्तंभावरती प्राण देता होतो. तू काय कर? तुझे प्राण म्हणजे तुझा मृत्यू मला दे आणि माझं आयुष्य तू घे. मग आता येशू ख्रिस्ताचं आयुष्य आपण घेतल्यानंतर किंवा येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं आयुष्य आपल्याला देतो, पवित्र जीवन ज्यावेळेस आपल्याला देतो, त्यावेळेस ते जीवन पवित्र ठेवायचं का पापी ठेवायचं? पवित्र ठेवायचं. का? कारण की येशू ख्रिस्तानं ते त्याचं जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि आपलं पापमय जीवन त्यानं स्वतःवरती घेतलेलं आहे आणि म्हणून तो वधस्तंभावरती प्राण देता झाला. मग त्याचं पवित्र आयुष्य जर जगायचं असेल तर मग आपल्याला पाप करून चालेल का? नाही चालणार. का पाप करून चालणार नाही? मग येशू ख्रिस्त म्हणाले, अरे मी तुला माझं आयुष्य दिलं, पवित्रता दिली, मी माझं चारित्र्य तुला दिलं, मी माझं गौरव तुला दिलं, तर त्या गौरवाचा तू मान राखायला पाहिजे होतास. म्हणजे थोडक्यात तू पाप करता कामा नयेस. मग आता पाप करायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं? पहिले योहाण्याचा 3रा अध्याय 4थं वचन वाचूया. पाप करायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं? पाप जर करायचं नसेल तर आपण काय करायचं? पहिले योहान 3रा अध्याय 4थं वचन. जो कोणी पाप करतो तो काय करतो? स्वैरवर्तन करतो. बर, हा. पाप हे स्वैरवर्तन आहे म्हणजे थोडक्यात काय? जो देवाच्या आज्ञेच्या विरोधात जातो तो काय करतो? पाप करतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की पाप करणं म्हणजे देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाणं. बर, आणखीन एक उदाहरण पाहूया. रोमकारासपत्राचा 7वा अध्याय आणि 14 वचन. रोमकारासपत्र 7 आणि 14 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आज्ञेविषयी? रोम 7:14. हा, हा. पवित्र शास्त्र कसं आहे? सॉरी, नियमशास्त्र कसं आहे? पवित्र आहे, चांगलं आहे. नियमशास्त्र म्हणजे त्याच्या आज्ञा कशा आहेत? पवित्र आहेत, चांगले आहेत. आता हे पावलानं येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता ज्यावेळेस झाला त्याच्या अगोदर लिहिलं का वधस्तंभाच्या नंतरच्या गोष्टी आहेत? पावलानं ह्या गोष्टी कधी लिहिल्या? येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्याच्या अगोदर का त्याच्या नंतर? नंतर, बरोबर. पाऊल ज्यावेळेस होता त्यावेळेस येशू ख्रिस्त नव्हता, येशू ख्रिस्त प्राण देता झाला. म्हणजे याचा अर्थ असा की पावलाला देखील माहित आहे की आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा पालन येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर देखील झाल्या पाहिजे.
कळालं का? तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देवाचं वचन, 7वं वचन वाचा, तोच अध्याय 7वं वचन वाचा, आणखी जास्त स्पष्टीकरण आपल्याला मिळेल की आज्ञापालन किती गरजेचं आहे. रोम 7:7, रोमकरासपत्र 7वा अध्याय 7वं वचन. मग आपल्याला कळेल की नेमकं काय आहे त्या ठिकाणी. हा हा पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कधीही झाली नसती. म्हणजे मला जर पाप काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला नियमशास्त्राशिवाय मला ते गोष्ट कळणार नाही. म्हणजे नियमशास्त्र मला माहित नाही. म्हणजे थोडक्यात काय, 10 आज्ञा मला माहित पाहिजेत. 10 आज्ञा जर नाहीत तर पाप नाही. ज्या ठिकाणी 10 आज्ञा नाहीत त्या ठिकाणी पाप नाही. कारण की देवाचं वचन काय म्हणतं की बाबा जर मला पाप जाणून घ्यायचं असेल तर मला 10 आज्ञा माहित पाहिजे. मग आज जगामध्ये 10 आज्ञा आहेत का? आहेत का नाही? पाप आहे का? मग कशावरून आपण ठरवतो की एकानं पाप केलं? आज्ञावरून. आज्ञा जर नाहीत तर मग आपण म्हणू शकतो की बाबा त्यानं पाप केलेलंच नाही. मी उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेस तुम्हाला. कोणतं उदाहरण? कल्पना करा की आपण वाहतुकीचे जे नियम आहेत, बत्ती लाल, मग पिवळी आणि मग हिरवी. हिरवी म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो, पिवळी म्हणजे काय, किंवा नारंगी म्हणजे काय, थांबा आणि पहा. थोडक्यात पहा, लाल म्हणजे पूर्णपणे थांबा, बरोबर. जर लाल बत्ती असेल आणि आपण आपली गाडी पुढे नेली तर त्याला काय म्हणतात? आपण त्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, आपल्याला पैसे भरावे लागतात, दंड भरावा लागतो. आता जर लाल बत्ती, हिरवी बत्ती, पिवळी बत्तीच नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला दंड मिळेल का? आरटीओ काय म्हणेल, अरे बाबा तिथं बत्तीच नाही. मग ह्या व्यक्तीला आपण दंड कसा ठोठावू शकतो? म्हणजे नियम जर आहे तरच मग नियमाचं उल्लंघन आहे, बरोबर का? म्हणजे त्याचा अर्थ असा की जर पाप ह्या जगामध्ये आहे तर ते पाप कशामुळं ओळखलं जातं? नियमशास्त्र म्हणजे आज्ञा आहेत म्हणून ते पाप आहे की नाही हे आपण जाणू शकतो. चोरी करणं पाप आहे की नाही? बरोबर, पाप आहे. आता चोरी करणं जे आहे हे कशावरून आपण कळतं आपल्याला की ते पाप आहे? आज्ञा आहे म्हणून. जर आज्ञा नसती तर? म्हणजे थोडक्यात काय, 10च्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर देखील आज आपल्याला उपयुक्त आहे. रोमकरासपत्र याचा 13वा अध्याय आणि 8वं वचन, किंवा रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन, दोन्ही पैकी जरा ते तपासून पहा. रोमकरासपत्र 13वा अध्याय 8वं वचन कोणी जर उघडा, वाचा. हा बर, म्हणजे देव स्वभावामध्ये आपण जर जगलो म्हणजे पापातच राहिलो तर आपण आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. बर, 13वा अध्याय 8वं वचन वाचा. एकमेकावरती प्रीती करणे म्हणजे काय? येशू ख्रिस्त म्हटला ना, कुणीतरी त्याला विचारलं 2 आज्ञा त्या महान आज्ञा कोणत्या? येशू ख्रिस्त म्हटला पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण शक्तीने कोणावरती प्रेम करायचं? देवावरती. आणि शेजाऱ्यावरती कसं प्रेम करायचं? स्वतःसारखं. आता तीच गोष्ट पाऊल येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर काय लिहितो ते बघा, परत एकदा वाचा. हा 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 बर, आणखी पुढे. व्याभिचार करू नको. कोणती आज्ञा आहे ही? 10 आज्ञेमधली कोणती आज्ञा आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 8वी, 9वी, 10वी. व्याभिचार करू नको कोणती आज्ञा आहे? कितल्या क्रमांकाची आज्ञा आहे ती? 7वी, बरोबर का? व्याभिचार करू नको. बर, पुढे. खून करू नको कोणती, कितवी आज्ञा आहे ही? 5वी, चौथी, तिसरी, दुसरी, 10वी, 6वी. खून करू नको ही 6वी आज्ञा आहे. बर, पुढे. चोरी करू नको कितवी आज्ञा आहे?
नक्की का? नक्की? बर. 8वी आज्ञा काय आहे? चोरी करू नको. बर, पुढे लोभ धरू नको. कितवी आज्ञा ही असेल? नाही, अंदाज नाही. हा, 10वी बरोबर का? बर, पुढे आणि दुसरी कोणती आज्ञा असली तर बर, पुढे हा, हे कधी लिहिले पावलानं? ख्रिस्ताच्या मरणाच्या नंतर. मग मला कळत नाही की लोक असं का म्हणतात की 10 आज्ञा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती रद्द केलेल्या आहे, जेव्हा की पाऊल येशू ख्रिस्ताच्या क्रुसा वेळेस किंवा वधस्तंभाच्या वेळेस नव्हताच. पाऊल त्याच्यानंतर आलेलं आहे, बरोबर का? आणि इथं काय लिहिलंय? याच्यासारख्या दुसऱ्या कोणत्या आज्ञा असतील तर त्या सर्व गोष्टी काय होतात? त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. कळालं का? म्हणून आपण आज्ञा जे आहे, आज्ञा पालन आपल्या सार्वकालिक जीवनासाठी किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे ते आपण पाहत आहोत. ज्यावेळेस आपण पापी या नात्याने येशू ख्रिस्ताकडे जातो त्यावेळेस आपण पवित्र होऊन जात नाही. आपण स्वतःला पवित्र करू शकतो का? अजिबात नाही. म्हणून जसं लेकरू आईकडं जातं की बाबा आई मी घाण झालेलो आहे, मी पावसात भिजलेलो आहे, मी माझे कपडे खराब झालेले आहेत, मी घाण पाण्यामध्ये खेळलेलो आहे, मी मातीमध्ये खेळलेलो आहे, मी शाळेमध्ये खेळत असताना मी खाली पडलेलो आहे, तसं लेकरू आईकडे जातं. कांघोळ करून घरी जातं. तसं आपण येशू ख्रिस्ताकडे जातो. येशू ख्रिस्त काय करतो? आपल्याला शुद्ध करतो. आई काय करते? आपल्याला आंघोळ घालते आणि स्वच्छ कपडे आपल्याला देते. ते स्वच्छ कपडे येशू ख्रिस्त आपल्याला देतो म्हणजे काय करतो? पवित्रता देतो. तो म्हणतो की बाबा तू पापात पडलेला आहेस, तुझं पाप मी काढून घेतो आणि मी तुला माझी पवित्रता तुला देतो. पण काय कर? परत जा आणि पाप करू. आता मेरी मॅग्दलिनला मरियाला जे येशू ख्रिस्तानं सांगितलं तो फार मोठा एक संदेश आहे. त्याला सुवार्ता म्हणतात. येशू ख्रिस्ताने तिचं पाप माफ केलं, बरोबर का? ती व्याभिचारी स्त्री, तिला कृतीमध्ये पकडण्यात आलं, तिला आणण्यात आलं आणि लोक त्यांना म्हटले येशू ख्रिस्ताला की येशू ख्रिस्ता मोशेच्या नियमाप्रमाणे हिला काय झाली पाहिजे? धोंड मार, दगड मार झाली पाहिजे. मग येशू ख्रिस्त काय करतो? बाबा तसं जर आहे तर मग तो खाली बसतो, वागतो आणि काय तर लिहायला सुरुवात करतो आणि लोक ते पाहतात की येशू ख्रिस्त काय लिहित आहे आणि ते पाहिल्यानंतर ते सगळे लोक जे त्याच्यावरती दोष टाकतात ते निघून जातात. का निघून जातात? तो काय वाचलं त्यांनी त्या ठिकाणी? येशू ख्रिस्तानं काय दाखवलं? त्या लोकांनी जे पाप केलं त्याने फक्त लिहिलं, प्रत्येकाला कळालं की त्यांनी कोणतं पाप केलेलं. येशू ख्रिस्त किती प्रेमळ आहे बघा. येशू ख्रिस्त ज्या लोकांनी त्या स्त्रीला आणलं ना, त्या लोकांसारखं येशू ख्रिस्त त्यांना बोलू शकला असता. त्या लोकांनी काय केलं? उघड उघड मेरी मॅग्दलिनचं पाप सर्वांसमोर मांडलं. पण येशू ख्रिस्तानं तसं नाही केलं. येशू ख्रिस्त म्हटला की सगळ्यांचा मानपान राखणं, जरी पापी असला तरी देखील येशू ख्रिस्त त्याच्यासाठी मरण पावलेला आहे आणि त्यानं त्यांचा आदर केला. येशू ख्रिस्त म्हटला की बाबा तुम्ही जसं या स्त्रीचं पाप उघड केलेलं आहे तसं मी तुमचं पाप उघड करणार नाही. मी खाली वाकून, मी जमिनीवरती लिहून तुम्हाला दाखवतो की तुमचं पाप काय आहे. मग तुम्हाला कळेल की तुमचं पाप काय आहे. मग त्या लोकांनी वाचलं आणि लोकांना काय त्यांच्या मनामध्ये खंत त्यांना वाटली आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. आता सुवार्ता बघा बरं का. येशू ख्रिस्त काय म्हणतो त्या लोकांना, तिला की बाबा तुझ्यावरती दोष लावणारे कुठे आहेत? मग ती काय म्हणते? कोणी नाही परमेश्वर, सगळे सोडून गेले. मग येशू ख्रिस्त काय म्हणतो? मीही तुझ्यावरती काय दोष लावणार नाही, जा परत पाप करू नको. सुवार्ता फक्त पाप पुसून टाकणे नव्हे, सुवार्ता फक्त पापाची माफी नव्हे, सुवार्ता म्हणजे बाबा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे पण जा परत पाप करू नको. म्हणजे काय कर? म्हणजे काय कर? आज्ञा पाळ, आज्ञा पाळ, बरोबर? तर त्याच आज्ञा 10 आहेत. तर निर्गम याचा 20वा अध्यायाकडे जाऊया आणि 10 आज्ञा सरसकट वाचूया आणि मग आपण आपल्या संदेशाकडे जाऊया. निर्गम याचा 20वा अध्याय 1 पासून पुढे वाचेल तर बरं होईल कोणतरी. निर्गम याचा 20वा अध्याय, 10 आज्ञा त्या ठिकाणी आहेत. तोच उल्लेख पाऊल येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर करत आहे.
हा वाचा, तुम्ही वाचा. नाही नाही मराठी नाही, 1 पासून. कोण बोलला? देव बोलत आहे. बर, देवानं 10 आज्ञा सांगितल्यात. बर, हा 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 बर. आता पहिली आज्ञा लोक बहुतांश वेळेस काय म्हणतात, माझ्या अखेरीस तुला अन्य देव नसावेत. पण मी जरा त्या वचनाला अगोदरच्या वचनाची जोड देऊन मग ते पहिली आज्ञा मी लोकांसमोर मांडत असतो. पहिली आज्ञा फक्त माझ्या अखेरीस तुला अन्य देव नसावेत असं न सांगता मी तेच वचन पहिल्या वचनाला जोडून सांगतो. कसं? येशू ख्रिस्त काय म्हणाला? जो देव मी तुला मिसर देशातून तुला सोडवून आणलेला आहे, तो देव तुला सांगत आहे की माझ्या अखेरीस तुला अन्य देव नसावे. आता ते वचन कसं होतं? पूर्ण. मी म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो की देव म्हणतो की बाबा ह्या जगामध्ये तुला मदत करणारा फक्त मीच होतो. मीच तुला त्या मिसर देशातून गुलामगिरीतून सोडून आणलं, म्हणून तू माझं ऐक. म्हणून माझ्या अखेरीस तुला अन्य देव नसावेत. का? कारण की मी तुला मिसर देशातून बाहेर आणलं. कारण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी, देव त्या ठिकाणी कारण सांगत. ती पहिली आज्ञा. दुसरी आज्ञा, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. लोक आजकाल कोरीव मूर्त्या जे करतात ते स्वतःसाठी करतायत. त्याचा अर्थ असा झाला. हा बर, पुढे. हा हा कशाची प्रतिमा करू नको. बर, पुढे. हा त्याच्या पाया पडू नको व त्याची सेवा करू नको. कोणत्याही गोष्टीची प्रतिमा, स्वर्गामधल्या पण गोष्टीची प्रतिमा नाही, भूतलावर त्या गोष्टीची प्रतिमा नाही, जलाशयामधल्या गोष्टीची प्रतिमा नाही, कोणत्याच गोष्टीची प्रतिमा करायची नाही, त्याला दंडवत करायचं नाही. बर, पुढे. मी ईर्षावान देव आहे. काय ईर्षावान देव आहे हो? ईर्षा चांगली आहे का हो? ईर्षा करणं चांगलं आहे का? मग देव म्हणतो की मी ईर्षावान देव आहे, म्हणजे देव चुकीचं कार्य करत आहे का त्या ठिकाणी? जर पती आणि पत्नी असतील आणि पती आणि पत्नी मधलं नातं विश्वासाचं असेल आणि पत्नी जर पती संगती एकनिष्ठ नसेल तर पतीला काय वाटेल? अरे बाबा, ती माझी पत्नी आहे, माझ्या संगती त्याने एकनिष्ठ पाहिजे. बरोबर ना? मग तो जर चिडला किंवा त्याला जर राग वाटला आणि तो जर म्हटला की नाही ही पत्नी माझी आहे, तर त्या ईर्षेला आपण चुकीची ईर्षा म्हणावं का? नाही. का? त्याचा हक्क आहे तो. काही दिवसापूर्वी मी एक ठिकाणी गेलो होतो संदेश देण्यासाठी, पुण्याच्या बाहेर. आणि त्या ठिकाणी एक असंच जोडपं होतं. मी कौटुंबिक सल्ला खूप लोकांना देतो. वैवाहिक जीवनामध्ये ज्यावेळेस लोकांना त्रास संकट होतात त्यावेळेस खूप सल्ले देण्याची संधी मला मिळते. आणि त्या ठिकाणी एक बहीण होती, तिला एक लहान मुलगी होती आणि ती म्हणत होती की तिचे पती जे आहेत ते त्यांच्यामध्ये वादविवाद झाला वगैरे, आणि पती एक ठिकाणी आहे, पत्नी एक ठिकाणी आहे. आणि मग ती म्हणाली की मला परत जायचंय, आणि पतीची पण इच्छा होती वाटते की परत तिनं यावं वगैरे, सर्व गोष्टी या ठिकाणी होत्या. आणि मग मी त्यांना म्हटले की बाबा तुमच्यामध्ये भांडणं झाली म्हणून तुम्ही ते घर सोडून तुमच्या माहेरी आला राहायला? मग ते म्हटले होय, मला खूप त्रास झाला वगैरे वगैरे वगैरे. मग मी त्यांना एक वाक्य सांगितलं. ते वाक्य फक्त त्याच व्यक्तीनं नाही तर ज्या व्यक्तीचं लग्न झालं नव्हतं त्या मुलीनं देखील ते ऐकलं. मी त्यांना म्हणालो की तुमचा नवरा जो आहे तो तुमचा हक्काचा नवरा आहे, त्याला कदापि सोडायचं नाही. हक्काचा आहे तुमचा माणूस, तुमचा पूर्णपणे हक्क आहे त्या व्यक्तीवरती. तो व्यक्ती तुम्ही कदापि सोडायचा नाही, म्हणजे शेवटपर्यंत त्या व्यक्तीवरती हक्क दाखवायचा. का? लग्न केलं. लग्न म्हणजे भावला भावलीचा खेळ नाही. लग्न म्हणजे काय म्हणतात ते, जन्मोजन्मीचं ते नातं आहे. आणि म्हणून मी तिला म्हटलं की तुमचा हक्काचा व्यक्ती आहे ना, तुम्ही त्याला असंच जाऊ देऊ नका. ते ऐकल्यानंतर तिला फार स्फूर्ती मिळाली. मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही आत्ताच त्यांना संदेश पाठवा की बोलाचाली करायची वगैरे, काय काय तरी संदेश पाठवा, म्हणजे
थोडक्यात मी त्यांना सांगितलं की तुम्ही निराश होऊन हा तो पती आता माझ्या संगती राहत नाही किंवा तो दुसऱ्या स्त्री संगती राहतो म्हणून सोडून द्यायचं, आता जाऊ दे आपलं आयुष्य असंच आहे, असं नाही. हक्काचा माणूस, हक्काचा माणूस म्हणजे पूर्णपणे तुम्ही त्याच्यावरती हक्क दाखवू शकता, तू माझा, दुसरा कोणाचा नाही. तसा देव म्हणतो की बाबा तुम्ही सगळे, आपण सगळे त्याचे आहोत, तुमच्यावरती आणि माझ्यावरती कोणाचाही हक्क नाही, सैतानाचा तर नाहीच नाही. पण आपण देवावरती हक्क दाखवतो का तसा, देवा तू माझा आहेस? आपण म्हणतो का कधी तसं? नाही म्हणत आपण. का? कारण की आपल्याला वाटतं की आपलं नातं देवासंगती बलिष्ठ नाही. पण देवाचं वचन म्हणतं की माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत. देव म्हणतो की बाबा मी ईर्षावान देव आहे, कोणत्याही गोष्टीची काय करायची नाही, प्रतिमा करून त्याला दंडवत नाही करायचं. कोणत्या गोष्टीची काय करायची नाही, प्रतिमा किंवा पुतळा पण बनवायचा नाही, त्याला दंडवत नाही करायचं. खूप मंडळामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की येशू ख्रिस्ताचीच मूर्ती लोक बनवत आहेत आणि त्यालाच दंडवत करत आहेत. म्हणजे ते कोणती आज्ञा मोडत आहेत? मग काय काय लोक येशू ख्रिस्ताचा फोटो लावतात आणि मग त्याची पूजा करतात. देव काय म्हणतो, कोणतीही प्रतिमा करायची नाही, कारण की मी जिवंत देव आहे. तुम्ही जिवंत व्यक्तीच्या फोटोला कधी हार लावता का? मग येशू ख्रिस्ताच्या फोटोला हार का लावायचा? येशू ख्रिस्त जिवंत आहे ना, मग का त्याला ते हार लावायचा? मग ते काय असेल ते नाही, मला विचार करायला आवडतं, कारण की ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की विचार करायचा. आपण ते ते घोड्यासारखं ते असे दोन असतात त्याला आणि तो असाच पुढे जातो. नाही, आपण विचार करायचा, आपण ख्रिस्ती का आहोत, आपण आज्ञा का पाळायच्या. माझ्याकडे कारण आहे, मी ते कारण तुम्हाला देवाच्या वचनासमोर देवाचं वचन सांगून मी तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला पण ते कारण पाहिजे की तुम्ही आज्ञा का पाळता. जर एखादा व्यक्ती येशू ख्रिस्ताची मूर्तीचं पूजन करत असेल तर मला त्याला प्रश्न आहे की बाबा तू कोणते वचन सांगून त्या गोष्टी करत आहेस, वचन दाखव मला. ठीक आहे, दुसरी आज्ञा ती झाली, कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करायची नाही. मग ती मरियमची पण काय करायची नाही, मूर्ती करायची नाही आणि तिची उपासना करायची नाही. देवाचं वचन काय म्हणतं, स्वर्गामध्ये, पृथ्वीवरती आणि जलाशयामध्ये कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करून ते त्याचं पूजन करायचं नाही. कळालं का? मग त्याचा अर्थ असा नाही की आता तुमच्या घरामध्ये टीव्हीच्या बाजूला जर एक लाकडाचा जर घोडा असेल, सुशोभित करण्यासाठी तो लाकडाचा घोडा असतो, डेकोरेशनसाठी ठेवलेला असतं, त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही. पण त्याला तुम्ही दंडवत करता का? दंडवत करत असाल तर मग ते चुकीचं. ठीक आहे, पुढचं वचन वाचूया. हा, दंड फक्त आई वडिलांना नाही, दंड त्याचं शिक्षा जे आहे ते लेकरांपर्यंत पोहोचते, म्हणजे त्याचा परिणाम लेकरांपर्यंत पोहोचतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं की बाबा मूर्ती पूजा करायची नाही. मला एक व्यक्ती आठवतो जो ख्रिस्ती होता आणि मग ख्रिस्ती आयुष्य जगत असताना त्याला खूप त्रास संकट आले आणि एवढे त्रास संकट आले की शेवटी त्यानं देवावरचा, जिवंत देवावरचा विश्वास सोडला आणि त्यानं मूर्तीपूजा किंवा ते फोटो जे आहेत वेगवेगळ्या देवतांचे त्यांना लावायला सुरुवात केली आणि त्याचं पूजन करायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर तो खूप आजारी पडला, इतका आजारी पडला की त्याला बिछाण्यावरून खाली येता आलं नाही. ज्यावेळेस मरण पावला तो व्यक्ती त्यावेळेस लोक कुजबुजू लागले, लोक म्हणू लागले की बाबा देवाला मूर्तीचा वीट आहे, देवाला मूर्तीपूजा आवडत नाही, म्हणून देवाला आणि देवाच्या सत्य जे आहे, जे सत्य तुम्हाला देवाच्या वचनातून माहित आहे ना, ते सोडायचं नाही. ते सोडलं की मग आयुष्यामध्ये त्रास संकट नक्कीच. आणि मग असे धडे शिकायला मिळतात की मग आयुष्यभर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येतं. म्हणून सत्य सोडायचं, सत्य टिकवून ठेवायचं, सत्यामध्ये जिवंत राहायचं. बरं, पुढे. हजार पिढ्यांवरती दया करतो. म्हणजे तुम्ही जर देवाच्या वचनात राहिला, आज्ञेत राहिला, तर कोणाला आशीर्वाद त्याचा? तुम्हाला तर आहेच, पण तुमच्या पिढीला, त्याच्यानंतरच्या पिढीला, किती पिढ्यांना? हजारो. मग मला सांगा, देव म्हणतो की शासन किती पिढ्यांपर्यंत करतो देव? किती पिढ्यांपर्यंत शासन जर पाप केलं तर?
किती? 3 ते 4 पिढ्या. पण जर आज्ञा पाळल्या तर किती पिढ्यांपर्यंत आशीर्वाद? मग तुम्हाला कोणतं करायचंय? आज्ञा पाळायची आहेत का आज्ञा मोडायची? हा, बर, ठीक आहे, पुढे जाऊया. हा, येशू ख्रिस्ताचं नाव व्यर्थ घेऊ नको. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, जीसस, जीसस, जीसस म्हणायचं नाही. येशू ख्रिस्तानं प्रार्थना करायला शिकवलं आपल्याला. येशू ख्रिस्तानं कशी सांगितली प्रार्थना? हे आमच्या स्वर्गातील पित्या. शब्द किती वेळेस आलेला आहे त्या ठिकाणी पित्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये? बरोबर का? मग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, पित्याला संबोधित अशी प्रार्थना करतो, पित्याला माहित आहे ना की आपण त्याला संबोधित अशी प्रार्थना करत आहोत. मग वारंवार त्याचं नाव घेण्याची काही गरज आहे का? काही गरज नाही. जर आपण वारंवार त्याचं नाव घेत असेल कारण नसताना, तर त्याचं नाव व्यर्थ घेतल्यासारखं आहे. आणि व्यर्थ नाव देवाचं घेणं पाप आहे. कारण की त्याचं नाव इतकं पवित्र आहे की आपण त्याचं नाव व्यर्थ घेऊ शकत नाही. अहो, देवाचं नाव तर ती एक बाजूला गोष्ट आहे, पण आपण आपला कोणता तरी नेता असला तर त्या नेत्याला कोणी नावानं बोलवत नाही त्याच्या कार्यालयामध्ये. काय म्हणतात? साहेब. मग मनुष्याला इतकी किंमत आहे तर देवाला का नाही? मग देवाचं नाव बडबडायचं नाही. देवाला एकदा सुरुवात केली देवाचं नाव घेऊन, तर त्या प्रार्थनेमध्ये वारंवार देवाचं नाव घ्यायचं नाही. काय काय लोक पाठ करतात प्रार्थना आणि प्रार्थना करायला सांगितलं की तशीच प्रार्थना वारंवार 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 करत राहतात. त्या प्रार्थनेमध्ये वर्षानुवर्ष फरक पडत नाही. प्रार्थना करताना विचार करायचा की हा शब्द काय आहे, तो शब्द मी वापरायचा आहे का नाही, तो शब्दाचा अर्थ काय आहे, देवा हा शब्द मला वापरायचा आहे. या सर्व गोष्टीचा आपण काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. त्याचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. बर, आता 8व्या वचनामध्ये काय लिहिले ते बघूया. 8व्या वचनापासून 11 वचन आपण नंतर वाचूया. 12 वचनाकडे या. 12 वचन. हा, आई वडिलांचा मान राख. आई वडिलांचा मान राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुम्ही आई वडिलांचा मान राखण्यासाठी तुम्ही काय केलं? बर, म्हणजे नेमकं काय केलं? उदाहरण सांगा. बरोबर आहे उत्तर. उदाहरण सांगा. हा हा, म्हणजे नेमकं काय केलं? आज्ञा कशा पाळल्या तुम्ही? उदाहरण सांगा. दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगा की काय केल्यानं तुम्ही आई वडिलांचा मान राखलेला आहे. जर कोणी वडील म्हणाले की त्याच्या लेकराला, अरे बाबा मला दारू प्यायची तलप आलेली आहे, कृपा करून एक दारूची बाटली घेऊन ये, आज्ञेत राहायचं का? मग तिथं लिहिले आज्ञेत राहायचं. मग काय करायचं? नाही तर 10वीत मुलगा पासच होत नाहीये. हा, 10वीतला जो वर्ग शिक्षक आहे तो रिटायर झाला तरी हा 10वीतच. मग काय वडील काय करतात? स्वतःच कॉपी आणून देतात, मग तो पास होतो. मग ते बरोबर का? मग काय तिथे लिहिले आज्ञा पाळा, म्हणजे नेमकं काय करा? देवाच्या वचनानुसार जोपर्यंत आई वडील सांगतायत तोपर्यंत त्यांचं ऐकायचंच. पण देवाच्या वचनाच्या विरोधात काय तर सांगत असतील तर ते ऐकायची गरज नाही. का? बोट तिथंच ठेवा आणि इपिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय याच्याकडे जाऊया. इपिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय. लक्षात ठेवा आपण काय शिकत आहोत? आई वडिलांचा मान राखणे म्हणजे काय? इपिस्कारास पत्र 6वा अध्याय 1 वचन. प्रभूमध्ये, मुलांनो प्रभूमध्ये आई वडिलांच्या अधीन राहा कारण ते योग्य आहे. प्रभूमध्ये म्हणजे काय? जोपर्यंत देवाच्या वचनामध्ये आई वडील सांगतायत तुम्हाला की देवाच्या वचनामध्ये असं लिहिले त्यानुसार करायचं, देवाच्या वचनामध्ये ते लिहिले त्यानुसार करायचं, तर मग लेकरांनी आई वडिलांचं ऐकणं भाग आहे. जर आई वडिलांचं ते ऐकत नसतील देवाच्या वचनानुसार सांगितल्यानंतर, तर ते लेकर कोणती आज्ञा मोडत आहेत? 5वी आज्ञा मोडत आहेत. आणि 5वी आज्ञा मोडल्यानंतर काय होतं आपण वाचूया. निर्गमनाचा 20वा अध्याय 12 वचन.
जो देश देव तुम्हाला देऊ इच्छितो त्याच्यामध्ये तुम्ही चिरकाळ राहाल. देवाने आपल्याला कोणता देश दिलेला आहे का हो? दिलेला आहे ना? का आपण कुठल्या तरी सीमेवरती आहोत कुठल्या देशाच्या? नाही, देवाने आपल्याला देश दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जगलं पाहिजे ना. पण खूप लोक आजकाल काय करतायत, 40व्या वर्षीच मरून जात आहेत, 50व्या वर्षी मरून जात आहेत, 30व्या वर्षीच मरून जात आहेत. आता वेगवेगळी कारण असू शकतात, पण त्यातलं एक कारण म्हणजे ते आई वडिलांच्या आज्ञेत राहत नाही, म्हणून ते चिरकाळ जगत नाही. मला किती जणांना ह्या ठिकाणी वृद्ध लोक जे आहेत त्यांची सेवा करायला आवडतं? वृद्ध लोक आवडतं? बरं. किती लोकांनी सेवा केलेली आहे वृद्ध लोकांची? वृद्ध लोकांची? हा, बर बर, ठीक आहे. त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला का? काय मिळाला आशीर्वाद? काय सांगू शकाल का? वृद्ध लोकांची तुम्ही सेवा केली, त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, काय मिळाला आशीर्वाद? तुम्ही ते जाणलं का की बाबा देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, का ते सेवा फुकट गेली, व्यर्थ गेली? काय आशीर्वाद मिळाला? कोणाची सेवा केली तुम्ही? वयोवृद्ध सासरे, बर. यांचे वडील, यांचे वडील ते त्यांचे सासरे, बर. दोन गोष्टी सांगा जे त्या म्हणजे त्यांच्या वडिलांना आवडल्या, तुम्ही सेवा केली आणि खरंच त्यांनी मान्य केली आणि त्यांना खूप आवडली, त्यांनी बोलूनही दाखवले असेल की मला ही गोष्ट आवडली. दोन गोष्टी सांगा. बरं, ठीक आहे, तुमच्याकडे आम्ही परत येऊ. कोणी आणखी वयोवृद्ध लोकांची सेवा केलेली आहे का? तुम्ही आई वडिलांची सेवा करणं फार मोठी गोष्ट नाही, कारण की आई वडील आहेत, पण त्यांनी सेवा करणं फार मोठी गोष्ट, कारण की आजकालच्या जगामध्ये तसं पाहायला मिळत नाही. आणखी तुम्ही हात वर केला होता. बर, काय आठवतं का दोन गोष्टी? काय आहे, तुम्ही आता नर्स आहे म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, पण दोन गोष्टी. हा, दोन गोष्टी सांगा ज्या तुम्ही त्या पेशंटसाठी केल्या असतील. बर, भरवणं. बर, साफ करणं. बघा, हे साधी गोष्ट नाही. जरी त्यांना त्याच्याबद्दल पैसे मिळाले असतील, कारण की नोकरी करत होते ते, तरी देखील त्या गोष्टी असं म्हणजे काय कर आपण त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजे. आठवतात दोन गोष्टी? एक तर सांगा, ठीक आहे, एक सांगा. हा, जेवण वगैरे, आंघोळ वगैरे, बरं. बर, हा, नक्कीच नक्कीच. तर त्या ठिकाणी काय आशीर्वाद आहे आपल्याला, आणि म्हणून काय की वयोवृद्ध लोक जर घरी असतील ना, तर तो आशीर्वाद मानला जातो. बरं का, आजकालच्या पिढीला ते माहीत नसेल, आजकालच्या पिढीला ते महत्व कळत नसेल, पण मी ही माझ्या आजोबांची आजींची सेवा केली आणि तो फार मोठा आशीर्वाद मला मिळाला. त्यावेळेस मला वाईट वाटायचं, का बोलवतायत सारखं आणि काय एवढं सगळं करायचं. मी मी दादापेक्षा लहान पण असेल, 8वी 6वीला 7वीला असेल, त्यावेळेस देखील मी त्यांचे कपडे धुवायचो, आणि ते पण घरात नाही, घरामध्ये नळ नाही, काहीच नाही, काहीच नाही. ओढ्याला जायचं आणि मग ते तिकडे कपडे धुवायचे आणि ते वाळवायचे तिकडेच, आणि मग गठुडं बांधून संध्याकाळी यायचं. तर हालाकीचे दिवस. पण देवाचं वचन म्हणतं काय की जर आपण आपल्या आई वडिलांची, फक्त आई वडिलांचं तिथं उल्लेख म्हणजे फक्त आई वडील का हो, आणखी कोणाची सेवा झाली पाहिजे? जे लोक आई वडिलांच्या पातळीचे आहेत, मग ते तुमचे शिक्षक असतील, मग तुमचे शेजारी असतील, मग तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या जवळचे लोक असतील, तुमच्या मंडळीतले लोक असतील, कोणी असेल, रस्त्याकडेचा भिकारी असेल, त्याची देखील सेवा झाली पाहिजे. प्रश्न विचारतो, उत्तर द्या, लगेच पुढे जाऊ. आपण सिटी बस मधून प्रवास करत असेल, रेल्वे मधून प्रवास करत असेल, किती वयोवृद्ध लोक आल्यानंतर आपण स्वतःची जागा त्यांना दिलेली आहे? दिलेली आहे? किती वेळेस असं झालेलं आहे की आपल्याला माहित आहे की त्यांना जागेची गरज आहे, तरी देखील कोणतरी दुसरं उठेल आणि जागा देईल? असं किती जणांनी केलेलं? मी उठणार नाही, कोणतरी दुसरं उठेल आणि जागा देईल. फार छान. जर तसं झालं नसेल तर फार छान.
तर ह्या ठिकाणी आशीर्वादाच्या गोष्टी आहेत. 5वी आज्ञा म्हणते की आईवडिलांचा मान राखा. बर, पुढे. खून करू नको म्हणजे काय हो? खून करण्यासाठी चाकूची गरज आहे का? खून करण्यासाठी धारदार वस्तूची गरज आहे का? खून लोक आज करतायत का? कसे करतायत? शब्दाने. शब्दाने काय होतं? मन दुखवलं जातं. बरं, त्यानं काय होतं मग? म्हणजे मन दुखावलं की खून झाला म्हणजे तो व्यक्ती मरण पावला. हा, मग हा, म्हणजे थोडक्यात काय की ज्या व्यक्तीचं आयुष्य आपण बोलण्याद्वारे कमी करतो, त्याचं ब्लड प्रेशर वाढत असेल, रक्तदाब वाढवत असेल आपण त्याच्या आपल्या बोलण्याने, तर त्याला देखील देवाचं वचन म्हणतं की आपण त्याच्या शरीराला, त्याच्या आयुष्याला, त्याच्या जीवनाला धोका आपण देतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? खून. पण आता जगामध्ये तसं मानलं जात नाही, पण देवाच्या वचनामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचं रक्तदाब वाढेल असं बोलायचं नाही. आता जरी प्रेमानं बोललं तर काय काय लोकांचा रक्तदाब वाढतो, तो भाग वेगळा. पण आपल्या परीनं आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की इतर व्यक्तीच्या जीवाला कोणताही धोका होता कामा नये. आणखी कसा कसा धोका इतर व्यक्तींना होतो ते सांगा बोलण्याद्वारे. एक दुसरं काय? म्हणजे नाही का? अच्छा, बर, म्हणजे इकडची गोष्ट तिकडे सांगितलं तर मग कोणाला धोका होतो? हा, पण त्यांना जर माहित नसेल तर त्यांना तर काहीच वाटणार नाही. ऐक, हा, माहित पडल्यानंतर. बर, ठीक आहे. आणखी काय? कल्पना करा की मी 20 वर्षाचा आहे आणि तुम्ही मला यामाहा FZ गाडी घेऊन दिलेली आहे, तर मी ती गाडी कशी चालवेन? 20 वर्षाचा आहे. हा, मग त्याच्यामुळं जीव धोक्यात कोणाचा येईल? स्वतःचा पण आणखी होणार, कोणाचा? दुसऱ्याचा. कळालं का? वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणून म्हटलं की देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, खून करू नको म्हणजे त्या ठिकाणी फक्त तेच वाक्य घेऊन चालत नाही. आपल्याला सखोल अभ्यास करावा लागतो की बाबा खून करू नको म्हणजे काय. बर, पुढे. व्याभिचार करू नको. आता व्याभिचार करू नको म्हणजे काय? पती पत्नी आहेत, व्याभिचार करू नको म्हणजे काय? त्यानं दुसऱ्या स्त्रीकडे पाहायचं पण नाही. जर समोर आले तर डोळे बंद करायचे. हा, बर, मग काय? वाईट नजरेनं पाहायचं नाही. बर, आणखी काय? बर, आणखी काय? म्हणजे थोडक्यात की बाबा पत्नीचा जो दर्जा आहे तो दर्जा कुठल्याही स्त्रीला द्यायचा, पतीचा जो दर्जा आहे तो दर्जा कोणत्याही पुरुषाला द्यायचा नाही. त्याला म्हणायचं एकनिष्ठ असणे किंवा व्याभिचार न करणे. आता मला एक व्यक्ती माहित आहे, तो व्यक्ती मला म्हणाला तो त्याच्या पत्नीसंती होता आणि ती पत्नी आणि तो असे जात होते आणि एक सुंदर स्त्री समोरून आली. तर हा पती जो आहे तो म्हणाला किती सुंदर स्त्री आहे. मग तो व्याभिचार झाला का? का नाही हो? सुंदरता पाहिली ना. हा, म्हणजे सुंदरता जी आहे ते पाहणं चुकीचं नाही, पण पत्नीचा जो दर्जा आहे तो दर्जा तिला देणं, पत्नी संगती जसं आपलं नातं आहे तसं नातं तिच्या संगती जोडलं जावं, हा विचार करणं व्याभिचार. पण हा पती काय म्हणाला की सुंदर आहे पण मी तुझ्यावरती प्रेम करतो. पत्नीला त्याचं काही वाईट वाटलं नाही. ती म्हटली हा, चांगली गोष्ट आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण संतुलित देवाचं वचन काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. बरं, पुढे जाऊया. चोरी करू नको. आता चोरी करू नको म्हणजे काय? चोरी करू नको म्हणजे दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही. बरं, आता ही वस्तू यांची आहे, ही मी घेतलेली आहे, चोरी केली.
हा मी स्वतःसाठी हा 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 मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीची गोष्ट आहे ती तुम्हाला गरजेची वाटली असेल, गाडी पाहिजे असेल तुम्हाला कुठेतरी जायसाठी, बाबा 2 चाकी गाडी आहे तुझ्याकडे, जरा दे, मी काम करतो आणि मला तुझी गाडी तुला परत द्यायची आहे. आणि आपण त्याला विचारून परवानगी घेऊन आपण ती गाडी घेतो आणि काम करून परत त्याला देतो, त्याला चोरी म्हणता येत नाही. चोरी म्हणजे काय, बाबा त्याची वस्तू आहे, त्याला न सांगता ती गोष्ट माझी व्हावी, त्याला चोरी म्हणायचं. आता चोरी कशा प्रकारे केली जाते तेवढे मला सांगा. कोणत्या क्षेत्रामध्ये चोरी केली जाते, कशी केली जाते, थोडक्यात मला सांगा. दुसऱ्याची गोष्ट परवानगी न घेता आपली करून घ्यायची म्हणजे थोडक्यात चोरी, त्याला न सांगता. जमीन, जमिनीचा व्यवहार असतो, कोणाची तर ती जमीन असते, त्याला न सांगता आपण काय करतो, काय काय लोक कार्यालयामध्ये जातात आणि त्याच्या नावाची जमीन आपण स्वतः त्या व्यक्तीच्या नावावर करून घेतो, पैसे वगैरे काय तर दिले जातात, त्याला म्हणायचं चोरी. आणखी काय, विवाहामध्ये चोरी होती का, विवाहामध्ये चोरी होती का आजकाल, पती पत्नीची चोरी होते का आजकाल, फार वाईट परिस्थिती पण आहे. बर, आणखी कशाची चोरी होते आज, पैशाची चोरी होते, वेळेची चोरी. बर, हा विचार फार चांगला आहे, कशी जरा सांगा. हा, तर जो देवाचा वेळ आहे तो आपण चोरी करत आहोत. बर ठीक आहे, स्वतःसाठी वापरणे. बर ठीक आहे, हा विचार केला पाहिजे बरं का आपण. देवाचा पैसा, देवाची वेळ, देवानं दिलेली ताकद, देवानं दिलेलं कला कौशल्य जर त्याच्या गौरवासाठी नसेल तर आपण ती चोरी करत आहोत. बर, पुढचं वचन वाचूया. शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. कोण देतो खोटी साक्ष, इथलं गोष्टी तिकडे सांगायच्या आणि त्या गोष्टी बरोबर असतील का नाही ह्याची पडताळणी नाही, ऐकलं सांगितलं. मग काय केलं पाहिजे, तर तिले खोटी साक्ष देऊ नको. म्हणजे काय केलं पाहिजे, एखादी गोष्ट कोणीतरी आपल्याला सांगितली, माझ्या भावाविषयी कोणीतरी काय मला गोष्ट सांगितली, तर मी काय केलं पाहिजे, बर प्रार्थना केली, मग बरोबर आहे, मग काय, बर स्वतःकडेच ठेवायची ती गोष्ट, दुसऱ्यांना सांगायची नाही. बर, आणखी काय, ह्या भावाने त्या भावाविषयी मला काहीतरी सांगितलं तर मी फक्त ते ऐकायचं आणि माझ्याकडे ठेवायचं का, त्याच्या पलीकडे आणखी काय माझा उद्देश पाहिजे. हा, बर, त्यांना एकनिष्ठ करणे, एकत्र आणणे, मिलाप करणे. बर, आणखी काय, म्हणजे काय, हा बर, मी त्यांना जाऊन विचारणार की बाबा हा व्यक्ती असा बोलला, असं झालेलं आहे का, पण कोणाची परवानगी घेऊन, यांची परवानगी घेऊन. नाहीतर काय होईल, ते म्हणतील अरे बाबा विश्वासाने तुला सांगितलं मी आणि तू जाऊन त्या व्यक्तीला सांगितलंस, मी नाही सांगणार आता तुला कुठल्या गोष्टी. विश्वासाचा भाग आहे ना, भरपूर मोठा भाग येतो या ठिकाणी विश्वास. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, एखाद्या व्यक्तीने आपल्याला काय जर सांगितलं तर ते आपल्यामध्ये त्या व्यक्तीमध्येच राहिलं पाहिजे. मत्तयाचा 18वा अध्याय. जर तुमच्यामध्ये आणि तुमच्या भावामध्ये जर काही शत्रुत्व असेल, द्वेष असेल, चुका असतील तर तुम्ही आणि तो व्यक्ती, तिसरा व्यक्ती त्या ठिकाणी नसला पाहिजे. जर त्या व्यक्तीला सांगून देखील जर कळत नसेल तर मग दुसरा व्यक्ती घेऊन जायचं. तरी जर ऐकत नसेल मग आणखी 2 व्यक्ती घेऊन जाऊन त्या व्यक्तीला समजून सांगायचं. आपण काय करतो, माझ्या भावानं चुकी केली की ह्याला सोडून सगळ्या जगाला आपण सांगतो की काय चुकी आहे. अरे ह्या व्यक्तीला सांगायची गरज आहे ना मला, तो व्यक्ती सुधारला पाहिजे ना, जगाचा सुधारून काय फायदा आहे, तो व्यक्ती सुधारला पाहिजे, त्याला मी जाऊन सांगितलं पाहिजे. तो व्यक्ती सोडून जगाला सांगितलं की मग तो व्यक्ती म्हणतो अरे मला सांगितलं पाहिजे ना त्या गोष्टी, माझ्याविषयी गोष्टी आहेत त्या. त्याला म्हणायचं की बाबा शेजाऱ्यांविषयी खोटी साक्ष द्यायची नाही. जर तुम्हाला कोणी काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला वाटलं की त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायच्या आहेत तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, बाबा मी असं ऐकलंय, मला ते बरोबर आहे का नाही माहित नाही, कृपा करून तू काय कर, पडताळून पहा. कळालं का, बर पुढचं वचन, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. बर, आणखी काय, पुढे पुढे वाच. हा,
बर, किती लोकांना ह्या ठिकाणी असं वाटतं की त्यांनी म्हणजे तुम्ही एखाद्या अभिनेत्यासारखं किंवा अभिनेत्रीसारखं दिसावं? एकच व्यक्ती प्रामाणिकपणे बोललेलं वाटतंय मला. प्रामाणिकपणे विचाराने हात वर केला. चुकीचं आहे का बरोबर आहे? एखाद्या व्यक्तीसारखं दिसलं पाहिजे मी, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं. बर, ठीक आहे. प्रश्न मी जरा व्यवस्थित सांगतो म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित कळेल. मला जर वाटतं की माझ्या भावाची तब्येत चांगली आहे, तर माझी तब्येत तशी व्हावी, मी जर असा विचार केला तर ते चुकीचं आहे का? बरोबर, ठीक आहे. मी जर म्हटले की ती तब्येत मला मिळावी, मग ते चुकीचं आहे का? म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा पैसा असेल, पत्नी असेल, लेकर असतील, त्याचं घर असेल, जमीन असेल, नोकरी असेल, ती मला मिळावी असं जर म्हणत असेल मी, तर त्याला म्हणतात लोभ. आणि देवाचं वचन म्हणतं की हे काय आहे? देवाच्या आज्ञेच्या विरोधात. ठीक आहे, ह्या 9 आज्ञा झाल्या. आता आणखीन एक आज्ञा आहे जी महत्वाची आहे. आता आपण 8व्या वचनाकडे जाऊया, जी आज्ञा फार फार महत्वाची आहे. ज्या आज्ञेविषयी जास्त बोललं जात नाही त्या आज्ञेकडे जाऊया. शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. बर, पुढे. 6 दिवस श्रम करून ते आपले सर्व कामकाज कर. बर. हा, त्या दिवसामध्ये कोणतेही कामकाज करू नको, कारण की तो दिवस देवाने स्वतःसाठी राखून ठेवलेला आहे. कोणता आहे तो दिवस? 7वा दिवस. बर, पुढे. सातव्या दिवसाचा उल्लेख आहे. देवाचं वचन म्हणतं की फक्त एकच दिवस पवित्र आहे, बाकीचे 6 दिवस पवित्र नाहीत. 7च्या 7 दिवस देवाचे आहेत, पण 7 मधले फक्त 7वा दिवस जो आहे तो दिवस पवित्र आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की त्या दिवशी त्यानं विसावा घेऊन तो दिवस पवित्र केलेला आहे. 6 दिवसाच्या बाबतीत तसं काय लिहिलंय का की त्यानं विसावा घेतला, त्यानं आशीर्वादित केला, त्यानं तो दिवस पवित्र ठरवला, असं 6 दिवसाविषयी काय लिहिलंय का? नाही. कोणत्या दिवसाविषयी लिहिले? 7व्या दिवशी. आता 7वा दिवस कोणता आहे? सॅटर्डे. बरोबर का? का वेगळं कोणतं उत्तर आहे? काही लोक म्हणतात सोमवार हा पहिला दिवस आहे आठवड्याचा. मग 7वा दिवस कोणता झाला? रविवार झाला. जेव्हा की बायबलमध्ये देवाच्या वचनापासून उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत कुठेही पहिल्या दिवसाला 7वा दिवस आणि 7व्या दिवसाला पहिला दिवस असं म्हटलेलं नाही. क्रमानुसार उत्पत्तीपासून आदम आणि हवेपासून आतापर्यंत पहिला दिवस तो पहिलाच, दुसरा तो दुसराच, तिसरा तो तिसराच, चौथा 5वा 6वा, 7वा तो 7वाच. मग आज आपण असं का म्हणावं की 7वा दिवस जो आहे तो रविवार आहे? खूप लोक म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की कॅलेंडर प्रमाणे पण ते जात नाही. आता बायबलमध्ये रविवार लिहिलेलं नाही पहिला दिवस, दुसरा दिवस सोमवार असं लिहिलेलं नाही. मग आपल्याला कसं कळालं की पहिला दिवस रविवारच आहे, 7वा दिवस शनिवारच आहे? कसं कळालं आपल्याला? कारण की देवाच्या वचनामध्ये कुठेही बदल झालेला नाही. रविवार जो आहे ज्यावेळेस ते कॅलेंडर सुरू झालं त्यावेळेस तो पहिलाच दिवस, त्याच्यामध्ये फेरबदल काय झालेला नाही. म्हणून आपण पहिल्या दिवसाला पहिलाच दिवस म्हणतो आणि 7व्या दिवसाला आपण 7वाच दिवस म्हणतो. आता या ठिकाणी लिहिले की 7वा दिवस पवित्र आहे आणि तो दिवस कसा आहे? देवाच्या विश्रांतीचा दिवस आहे. त्या दिवशी कामकाज करायचं नाही. आता हे कुठं वाचलं आपण? जुन्या करारामध्ये वाचलं. नवीन करारामध्ये शाबाताविषयी लिहिलेलं आहे का? काय कुठे लिहिलेलं आहे?
वाचूया जरा आणि बघूया की देव काय म्हणत आहे या ठिकाणी. लूक याचा 4था अध्याय आणि 16 वचन. नवीन करारामध्ये जात आहोत आपण. जुन्या करारामध्ये जो वाचलेलंच आहे शाबात, पण हा शाबात जो आहे हा शाबात नवीन करारामध्ये आहे का? लूक 4:16. वाचा. वाचावयास तो उभा राहिला. येशू ख्रिस्ताचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्तानं स्वतः शाबात पाळलेलं आहे. मग आपण म्हणू की बाबा नाही ते यहुद्यांसाठी आहे शाबात. खूप लोक म्हणतात की शाबात आणि 10 आज्ञा यहुद्यांसाठी आहेत. मग यहुद्यांसाठी जर आहे तर मग शाबाताचा उल्लेख कधी झालेला आहे? शाबात हा शब्दाचा उल्लेख कधी झालेला आहे? यहुदी म्हटल्यानंतर कधी उल्लेख झाला पाहिजे? मोशेच्या काळात झाला पाहिजे, बरोबर ना? पण आपण उत्पत्तीमध्ये वाचूया आता. उत्पत्तीचा 2रा अध्याय 1, 2 आणि 3. उत्पत्ती 1, 2 आणि 3 वाचूया. उत्पत्तीचा 2रा अध्याय 1, 2 आणि 3. हा, हा, आशीर्वाद. हा, आता हे शाबात विषयी तर मग उत्पत्तीमध्ये लिहिलेले आहे. मग उत्पत्तीमध्ये यहुदी लोक होती का? उत्पत्तीमध्ये कोण आहे? आदम आणि हवा. ते यहुदी आहेत का? यहुदी लोकांना यहुदी नाव कधी मिळालं? मिसर देशातून ज्यावेळेस ते बाहेर आले, किंवा याकोबाची जी संतान आहेत, 12 गोत्र, 12 लेकरं जे आहेत त्याची, 12 मुलगे जे आहेत त्याची, त्यांच्यानंतर किंवा त्यांच्यापासून यहुदी नाव किंवा इस्रायल नाव लोकांना पडलं. तर हा शाबात यहुद्यांसाठी नाही तर आदम आणि हवेसाठीच आहे. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्येच आपण पाहतो. आणखीन एक उदाहरण सांगतो. 10 आज्ञा आपल्याला पहिल्या वेळेस कुठं पाहायला मिळतात? लिहिलेल्या 10 आज्ञा आपल्याला कुठं पाहायला मिळतात? माउंट झायन म्हणजे निर्गमनाचा 20वा अध्याय. पण निर्गमनाच्या 20व्या अध्यायाच्या अगोदर पण शाबाताविषयी उल्लेख केलेला. 16वा अध्याय वाचूया. निर्गमनाचा 16वा अध्याय आणि 23वा वचन. हा, 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 उद्या परमेश्वराचा पवित्र शाबात आहे. म्हणजे कोणता दिवस आहे तो? उद्या म्हणजे कोणता दिवस? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, बरोबर का? 7वा. उद्या. उद्या दिवस. उद्या म्हणजे कोणता दिवस? उद्या म्हणजे कोणता दिवस? कितवा? क्रमांक किती? बरोबर का? 7वा. हा, म्हणजे ज्या दिवशी तो बोलत आहे तो कोणता दिवस आहे? 6वा दिवस आहे. बर, पुढे. म्हणजे थोडक्यात काय की कामकाज करायचं नाही. हे निर्गम 20च्या अगोदरच आहे. म्हणजे 10 आज्ञा ज्या आहेत त्या निर्गम 20च्या अगोदर आहेत. निर्गम 20लाच 10 आज्ञा मिळाल्यात असं नाही. सिनाय पर्वताच्या अगोदर पण 10 आज्ञा होत्या. उदाहरणार्थ, कायनाने हाबेलचा काय केला? खून केला. कोणती आज्ञा मोडली? हा, कोणत्या क्रमांकाची आज्ञा? 6वी, 7वी. 6वी, बरोबर. मग आता खून करू नको म्हटल्यानंतर ती आज्ञा असल्याशिवाय तो खून म्हणू शकतो का आपण? आपण काय वाचलो रोमकरासपत्राच्या 7व्या अध्यायामध्ये की जर मला पापाची ओळख करायची आहे तर मला आज्ञेशिवाय ती ओळख होत नाही. म्हणजे आज्ञेशिवाय मला पाप म्हणजे काय कळत नाही.
म्हणजे आज्ञा पाहिजेच, मगच आपण कायनाला दोषी ठरवू शकतो, म्हणू शकतो की कायना तू हाबेलाचा खून केलेला आहेस आणि आज्ञा तू मोडलेली आहे. जर आज्ञाच नाही तर मग आपण कायनाला दोषी कसं ठरवू शकतो? देवही दोषी ठरवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय की 10 आज्ञा ज्या आहेत त्या मानवाच्या सुरुवातीपासून आहेत आणि मानवाच्या शेवटापर्यंत असतील. पाऊल त्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला म्हणतात. 10 आज्ञा यहुद्यांसाठी नाही, कारण की कायन हाबेलचा खून केला, ते काय यहुदी होते का? कायन काय यहुदी होता का? नाही, तरी देखील त्याला दोष की बाबा तू खून केलेला आहेस. बरोबर का? म्हणजे थोडक्यात काय की ह्या ठिकाणी 10 आज्ञा ज्या आहेत लिहिलेल्या रूपामध्ये आपल्याला सिनाय पर्वताजवळ पाहायला मिळतील, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या 10 आज्ञा निर्गम 20 मध्ये आल्या, त्याच्या अगोदर पण होत्या, एवढंच की त्या लिहिल्या गेलेल्या नव्हत्या. आता ह्याच शाबाताविषयी आपण पुढे जाऊया. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर आपण गोष्टी पाहूया. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर लोकांनी शाबात पाळलेला आहे त्याच्याविषयी आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्याचा 13वा अध्याय आणि 42वा वचन. हा. बर, म्हणजे प्रचारकांनी प्रचार केला, पण काही लोक त्या ठिकाणी होते जे तो प्रचार ऐकू शकले नाहीत. मग ज्यावेळेस संदेश संपला आणि लोक बाहेर जात होते त्यावेळेस ते लोक आले म्हणाले, प्रचारक कृपा करून जो संदेश तुम्ही ह्या आठवडी सांगितलाय ना, म्हणजे ह्या शाबाती, तो पुढच्या शाबाती आम्हाला सांगा. म्हणजे शाबात लोक पाळत होते. बर, पुढचं वचन 43. बर, 44 वचन वाचा. हा, शाबाताच्या दिवशी लोक काय झाले? जमले. देवाचं वचन. किती लोक जमले? 1-2? जवळपास पूर्ण शहर त्या ठिकाणी. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे कळतंय की शाबात लोकांनी येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर देखील पाळलेला आहे आणि तो गरजेचा. आता प्रेषित जे आहेत ते चुकतील का? पाऊल चुकलाय का या ठिकाणी, किंवा बाकीचे प्रेषित चुकलेले आहेत का जर ते शाबात पाळत आहेत तर? जर त्यांना माहित असतं की शाबात वधस्तंभावरती किंवा 10 आज्ञा वधस्तंभावरती रद्द झालेले आहेत, तर मग हे शाबात का पाळतील ते? पाऊल कशाला लिहिल की बाबा रोमकरास पत्रामध्ये की चोरी करू नको, खून करू नको, आणि बाकीच्या ज्या आज्ञा आहेत त्या कशामध्ये आहेत? शेजाऱ्यांवर इतरांना स्वतःसारखं प्रेम कर. पाऊल कशाला लिहिल त्या गोष्टी? बर, एवढंच नाही, आणखीन एक वचन पाहूया. 17वा अध्याय, तेच पुस्तक 17वा अध्याय, पहिलं वचन. हा, त्या सभास्थानामध्ये ते गेले. बर, पुढे. तीन शब्द पावलाने काय केलेलं आहे? त्या लोकांसंती वादविवाद केला, म्हणजे चर्चा केलेली आहे. 3 शब्द लगातार, एका पाठीमागे एक. आणि ते कुठं? आराधनालयामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये. मग आता पावलानं चुकीचं केलं का? म्हणजे थोडक्यात काय की 7वा दिवस जो आहे, शनिवार जो आहे, तो काय आहे? शनिवार शब्द नाही, पण 7वा दिवस आजच्या कॅलेंडर प्रमाणे शनिवार आहे. तो कसा आहे? पवित्र आहे. येशू ख्रिस्त स्वतः मंदिरामध्ये गेला. पाऊल या ठिकाणी मंदिरामध्ये जात आहे, लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये येत आहेत. म्हटल्यानंतर आपण ही 7व्या दिवशी, शाबाताच्या दिवशी कुठं असलं पाहिजे? मंदिरामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद मिळेल. लाखो रुपयांचा प्रश्न. आणखी पुढे जाऊया. शेवटचं पुस्तक घेऊया. प्रेषितांच्या प्रकाशित प्रगटीकरणाचा पहिला अध्याय 10वं वचन. प्रगटीकरणाचा पहिला अध्याय 10वं वचन. बर, त्याच्या अगोदर इब्री करसपत्र, माफ करा,
इब्रिकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. इब्रिकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. माफ करा. कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की हम्म. 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. बर, पुढे. आणि या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. हम्म. कोणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहे. हम्म. आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती हम्म. ते अवधीमुळे त्यात आले नाही. बर, म्हणजे थोडक्यात काय की आपण त्या विसाव्यामध्ये आलं पाहिजे. आपण जर कामच करत राहिलो, देव म्हणतो विसावा घ्या ना, आपण म्हणतो नाही मला विसावा नको. आपल्या शरीराला विसाव्याची गरज आहे का हो? दररोज. मी कालच एक व्हिडिओ पाहिला, एक डॉक्टर म्हणत होते की कमीत कमी 7 तास, 6 ते 7 तास आपल्याला विश्रांती पाहिजे. मग ते दिवसासाठी, एक दिवसामध्ये 6 ते 7 तास झोप पाहिजे. पण आठवड्याच्या बाबतीत कसं? पूर्ण दिवस. देवानं विसावा घेतला. देव थकला होता का? नाही. पण देव म्हणाला की बाबा मी विसावा याच्यासाठी घेतोय कारण की सगळं कामकाज माझं पूर्ण झालं. म्हणून आपण ही 6 दिवसामध्ये सगळं कामकाज पूर्ण करायचं, ते 7व्या दिवसामध्ये ठेवायचं नाही. जर ठेवलं तर काय होईल? 7वा दिवस आपण देवाकडून चोरून घेत आहोत, असं त्याचा अर्थ झाला. जसं बंधूंनी सांगितलं की आपण देवाची वेळ चोरून घेतो ना, 7वा दिवस देवाचा आहे. तो दिवस आपण स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा नाही. स्वतःच्या इच्छेप्रमाणे तो दिवस वापरायचा नाही. बरं, प्रेषित प्रगटीकरण याचा पहिला अध्याय 10 वचन. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो. प्रभूच्या दिवशी. प्रभूचा दिवस कोणता आहे? 7वा दिवस आहे. देवाचं वचन म्हणतं की योहान त्या दिवशी, प्रभूच्या दिवशी. बरं, आणखीन एक वचन वाचलं म्हणजे प्रभूचा दिवस कोणता ते आपल्याला कळेल. मार्क याचा 2रा अध्याय 27. प्रभूचा दिवस, मार्क याचा 2रा अध्याय 27 आणि 28 वाचा. आणखी तो त्यांना म्हणाला, शब्दात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शाबतासाठी झालेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शाबताचाही प्रभू आहे. शाबाताचा प्रभू कोण आहे? मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त प्रभू आहे. म्हणून तो शाबात दिवस त्याच्या इच्छानुसार आपण पार पाडला पाहिजे. पण आता मूळ मुद्दा असा आहे की दिवसाची सुरुवात होते कधी? पहिला दिवस, दुसरा असू दे, 7च्या 7 दिवस असू देत, सुरुवात होते कधी? बरोबर. उत्पत्तीचा पहिला अध्याय 3रं वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. बर, 5चं वचन. देवाने प्रकाशाला दिवस, अंधाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली पहिला दिवस. म्हणजे दिवसाची सुरुवात कधी सुरू होते? संध्याकाळी. म्हणजे आज आपण कोणत्या दिवसामध्ये आहोत? सोमवारमध्ये आहोत. बरोबर आहे. कोणत्या तारखेमध्ये आहोत? बरोबर का? 17 तारखेमध्ये आहोत. पण जगाच्या अनुसार आज आपण 16व्या तारखेमध्ये आहोत. बरोबर का? पण ज्यावेळेस शाबात पाळायची वेळ येते त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? देवाच्या वचनानुसार गेलं पाहिजे. कारण की शाबात म्हणजे फक्त वेळ नाही, शाबात म्हणजे देवासंगती नातं आहे. ते नातं बळकट करण्यासाठी देव म्हणतो की एक दिवस तू माझ्या संगती आणि मी तुझ्या संगती बसूया, बोलूया, तुला जे काय बोलायचं ते माझ्या संगती. एक दिवस दिलेला आहे देवाने. आणि म्हणून त्या दिवसाचा जर आपण फायदा करून घेतला, आज्ञेत राहिलो, तर जो प्रश्न त्या व्यक्तीनं येशू ख्रिस्ताला विचारला की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, येशू ख्रिस्त काय म्हणाला? आज्ञा पाळ. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण केल्या तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर खूप काही गोष्टी अशा शिकायच्या आहेत. पुढच्या आठवडी आपण हे शिकणार आहोत की जर 7वा दिवस शाबात आहे तर मग खूप अशा मंडळी आहेत जे रविवारच्या दिवशी शाबात पाळतात किंवा पवित्र दिवस पाळतात.
मग तो बदल कसा घडून आला त्याच्याविषयी शिकणार आहोत. तर कृपा करून पुढच्या आठवडी या, तुम्हाला मी वेगवेगळे चित्र दाखवतो. जे चित्रामध्ये आपल्याला कळेल की पहिल्या शतकामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या अशा वेगवेगळ्या शतकांमध्ये बदल कसा घडत गेला आणि देवाच्या वचनात लोक कसे बदल करत गेले ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे कसं, मराठीमध्ये, हिंदीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी, जे आहे ते सत्य. मग आपल्याला कळेल की बाबा सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी येशू ख्रिस्तानं जो मार्ग आपल्याला निवडलेला आहे, देवाचं वचन जे आहे त्या वचनानुसार जर चाललो आपण तर आपल्याला सार्वकालिक जीवन देव नक्कीच देईल. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देऊ.